नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील. माझ्या चॅनलचं नाव आहे आपले सरकार सेवा केंद्र. मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की कोणत्याही पेपर शिवाय आधार कार्डचा पत्ता कसा बदलता येईल. बऱ्याचशा लोकांना हे म्हणजे 90% लोकांना हे माहीत नाही की पेपर न वापरता सुद्धा पत्ता बदलता येतो. कारण बऱ्याचशा व्यक्तींच्या डॉक्युमेंटवर चुका असतात, पिन कोड नसतो किंवा तो पत्ता त्यांचा व्यवस्थित नसल्यामुळे खूप वेळेला आधार कार्डचा पत्ता त्यांनी अपडेट करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तो रिजेक्ट होतो. त्याच्यामुळे त्यांचा वेळ व पैसे सुद्धा वेस्ट होतात. त्याच्यामुळे आपण आज पाहणार आहोत, की कोणताही डॉक्युमेंट न वापरता आधारचा पत्ता कसा चेंज करता येतो ते. कारण बऱ्याचशा महिलांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या मॅरेज सर्टिफिकेटवर पिन कोड नसतो. त्याच्यामुळे ते ते एनरोलमेंट रिजेक्ट होतात. बरेचसे पासबुक क्लिअर नसतात किंवा फोटोज मॅरेजचा शिक्का नसतो. त्याच्यामुळे ते एनरोलमेंट रिजेक्ट होतात. आपला रेशन कार्डवर सुद्धा आपला पिन कोड नसतो. त्याच्यामुळे रेशन कार्डवरून सुद्धा पत्ता बदलायला गेलो तर ते सुद्धा रिजेक्ट होतात. अशा बऱ्याचशा डॉक्युमेंटमुळे आपला आधार कार्डचा पत्ता हा बदलला गेला तर रिजेक्ट होतो. तर आपण आज खूप सोप्या पद्धतीमध्ये आधार कार्डचा पत्ता कमीत कमी वेळेमध्ये व लवकरात लवकर कसा बदलता येईल, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण आज लाईव्ह बघूया की आधार कार्डचा पत्ता कोणत्याही डॉक्युमेंट बिना कसा बदलायचा ते. सर्वात प्रथम Googleमध्ये जाऊन UIDI हे सर्च करायचं आहे. UID साईट सर्च करायची आहे. त्याच्यामध्ये हे बघा UID साईट ओपन झाली आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला कोणताही ऑप्शन घेऊन डॅशबोर्डवर क्लिक करायचे आहे. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉगिनचा ऑप्शन येईल. इथे आपल्याला ज्या पण व्यक्तीचा पत्ता बदलायचा आहे त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आता मी एका महिलेचा आधार कार्ड नंबर इथे टाकत आहे. त्याच्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे. लॉगिन या आधार कार्डला जो सुद्धा नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाइप करायचा आहे. ही आपली एनरोलमेंट हेड ऑफ फॅमिली बेस असणार आहे. म्हणजे आपल्या आधार कार्ड घरातल्या कोणाचाही ॲड्रेस आपण या एनरोलमेंटला शेअर करू शकतो. लॉगिन करायचं आहे इथे. लॉगिन केल्यानंतर आपण पाहू शकता त्या ॲप्लिकंटचं लॉगिन झालेलं आहे. त्याच्यानंतर हा पहिलाच ऑप्शन आहे बघा, ॲड्रेस अपडेट. त्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तिथे आपल्याला हेड ऑफ फॅमिली बेस ॲड्रेस म्हणून घ्यायचा आहे. 2 नंबर ऑप्शन आहे बघा, हेड ऑफ फॅमिली बेस ॲड्रेस अपडेट. त्याच्यानंतर आपल्याला इथे ज्याचा सुद्धा हेड ऑफ फॅमिलीचा आपण ॲड्रेस आधार कार्ड घेतला होता, तो आधार कार्ड नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. त्या आधार कार्डच्या नंबरला ओ-टी-पी जाईल. ते पण काही रिलेशन आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता त्यांच्या मिस्टरांचा आपण आधार कार्ड नंबर टाकला होता. त्याच्यामुळे त्या मिस्टरांच्या आधार कार्डवर ओ-टी-पी जाणार आहे. तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाइप करायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येणार आहे. आता हा आपला पेमेंट इथे करायचा आहे. पेमेंटसाठी 2 मेथड आहेत बघा. रोझा पे आणि पेयुबीज या दोघांमधून आपण कोणता एक ऑप्शन घ्यायचा आहे व आपण पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा बरेचसे ऑप्शन आहेत. कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट जे सुद्धा तुम्हाला सोयीस्कर पडेल. ती पेमेंट मेथड घ्या तुम्ही. मी आयडी टाकत आहे. कन्फर्म अँड पे. आयडी टाकल्यानंतर आपल्या जीपेला एक रिक्वेस्ट येते. ती रिक्वेस्ट आपण पासवर्ड टाकून ॲक्सेप्ट करायची आहे. हे बघा इथे मी माझा आयडी टाकत आहे. टाकल्यानंतर व्हेरिफाय अँड पेवर क्लिक करायचं आहे. हा असा मेसेज आला तरी घाबरून जाऊ नका. पेमेंट आपला होणार आहे. आता आपल्या जीपेला एक रिक्वेस्ट केलेली आहे. जो सुद्धा आपला जीपे नंबर आहे. लॉगिन करायचे मोबाईलमध्ये आणि जीपे आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. आपला पासवर्ड जो सुद्धा जीपेचा आहे, तो टाकून आपल्याला ॲक्सेप्ट करायचा आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर बघा कन्फर्मिंग पेमेंट. हा पेमेंट आपला इथे सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यानंतर आता हा पेमेंट झाल्यानंतर इथे एक आपल्याला स्लिप जनरेट होणार आहे. ती स्लिप आपण कॉपी करून ठेवायची आहे. कारण त्या स्लिपवर जो एस-आर-एन नंबर असतो, तो आपल्याला हेड ऑफ फॅमिलीच्या लॉगिनमध्ये टाकायचा असतो. मी सेव्ह करून ठेवते बघा. आता आपल्याला जो सुद्धा आपण हेड ऑफ फॅमिलीचा आधार कार्ड नंबर टाकला होता, तो आपल्याला
टाकून लॉग इन करायचा आधार कार्ड नंबर. हा एस-आर नंबर आपला पुढं लॉग इन करताना उपयोगी पडणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे, तो कुठे टाकायचा आपल्याला तो. आता इथे हेड ऑफ पेमेंटचा जो आपण आधार कार्ड नंबर ॲप्लिकंटच्या आधार कार्डमध्ये टाकला होता, तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. जो सुद्धा आधार कार्ड इथे टाकला आहे आपण, त्या आधार कार्डला मोबाईल लिंक आहे, त्याच्यावर एक ओ-टी-पी येणार आहे. ते ओ-टी-पी टाइप करायचे आहे. हा पहा, हा एस-आर नंबर कॉपी करायचा आहे आणि इथे पेस्ट करायचा आहे. इथे ओ-टी-पी टाकायचे पहिले, नंतर पेस्ट करायचा आहे तो. त्या आधार कार्डला एक ओ-टी-पी आलेला आहे. ती ओ-टी-पी इथे पहिले टाकायची आपण. ओ-टी-पी टाकल्यानंतर हा आधार कार्ड लॉग इन होणार आहे इथे. म्हणजे मिस्टरांचा आधार कार्ड हा. आफ्टर मॅरेज ही हेड ऑफ फॅमिली बेस अपडेट मी तुम्हाला दाखवलेली आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला पत्ता बदलायचा असेल, तर तो आधार कार्ड मिस्टरांच्या आधार कार्डचा ॲज इट इज आधार कार्ड ॲड्रेस त्या महिलेच्या आधार कार्डवर कॉपी पेस्ट होणार आहे. या प्रोसेसनंतर ओ-टी-पी टाकल्यानंतर मिस्टरांचा आधार कार्ड इथे लॉग इन होणार आहे. त्याच्यानंतर जी सुद्धा आपण एस-आर नंबर कॉपी केला होता, तो इथे आपल्याला पेस्ट करायचा आहे. लास्ट ऑप्शन याच्यामध्ये आहे बघा, हेड ऑफ फॅमिली बेस अपडेट. खाली स्क्रोल करून लास्ट जायचं आपल्याला. फॅमिली मेंबर रिक्वेस्ट. आता तो एस-आर-एन नंबर आपण कॉपी केला, तो इथे पेस्ट करायचा आहे आणि ॲक्सेप्ट करायचा आहे. ही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर लीगल स्टेटमेंट ॲक्सेप्ट करायचे, नंतर ॲक्सेप्ट करायचं आहे, कन्फर्म. हे बघा. मित्रांनो, ही आपली आधार ॲड्रेस बदलण्याची प्रोसेस इथे संपलेली आहे. म्हणजे आपण आज एका विवाहित महिलेचा आधार कार्डचा पत्ता तिच्या मिस्टरांच्या आधार कार्डवरून कसा बदलायचा, म्हणजेच हेड ऑफ फॅमिली बेस आधार कार्ड कसा बदलायचा, हे खूप सोप्या पद्धतीमध्ये बघितलेलं आहे. या एनरोलमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचे पेपर आपण वापरलेले नाही. फक्त हेड ऑफ फॅमिलीचं आधार कार्ड व ओ-टी-पी वापरून हा पत्ता आपण बदललेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेळेची व पैशाची खूप बचत होणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. आपण कुठूनही ही प्रोसेस करू शकता. हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल, तर नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल बटनला क्लिक करायला विसरू नका. कारण माझे येणारे नवीन-नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम दिसतील. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या WhatsAppच्या ग्रुपच्या मेंबरला शेअर करा. धन्यवाद.